राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असलेले अजित पवार यांची आज जनसन्मान यात्रा जी आहे ती मुंबईत दाखल होणार आहे। मुंबईमधल्या वांद्रे पूर्व आणि त्याचसोबतच चेंबूर आणि अणुशक्तीनगर या तिन्ही विधानसभेतून ही संपूर्ण जनसन्मान यात्रा जी आहे ती आज निघणार आहे। सध्या आपण छत्रपती शिवाजी महाराज चौकात आहोत, जे चेंबूर पांजरापोळ या संपूर्ण भागामध्ये येतं। या संपूर्ण भागातली आपण दृश्य पाहत असलो तर संपूर्ण चौक जो आहे तो गुलाबी रंगाच्या बॅनरने जो आहे तो भरून गेलेला असल्याचं पाहायला मिळत आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या स्वागताचे बॅनर्स आणि जनसन्मान यात्रेचे बॅनर्स जे आहेत ते ठिकठिकाणी लागलेले असल्याचं पाहायला मिळत आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला संपूर्ण पुष्पहार अर्पण करून या संपूर्ण जनसन्मान यात्रेची सुरुवात जी आहे ती अणुशक्तीनगर विधानसभेमध्ये सुरू होणार आहे। याच चौकाच्या बाजूला असलेल्या चंदन लॉन्समध्ये एक भव्य जाहीर सभा देखील या संपूर्ण ही सभा होणार आहे। खरं तर नवाब मलिक हे या मतदारसंघाचे आमदार आहेत, परंतु नवाब मलिक यांच्या राष्ट्रवादीमध्ये असल्यावरतून खरं तर भाजपने प्रश्नचिन्ह निर्माण केलेला होता। मध्यंतरी भाजपचेच नेते भाजपकडनंच नवाब मलिक यांच्यावरती देशद्रोहाचा आरोप जो आहे तो करण्यात आलेला होता आणि त्या संदर्भात कोर्टात देखील खटला चाललेला होता। या सगळ्या संदर्भात आता नवाब मलिक पुन्हा एकदा अजित पवारांसोबत आहेत, त्यामुळे नवाब मलिक या संपूर्ण जनसन्मान यात्रेमध्ये सहभागी होणार का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु अजित पवार यांनी आता मुंबईला टार्गेट केलेलं असल्याचं पाहायला मिळत आहे आणि मुंबईमधल्या विविध विधानसभा क्षेत्रामध्ये त्यांची जनसन्मान यात्रा ही येऊन पोहोचत आहे। त्यामुळे या सगळ्या विधानसभेमध्ये महायुतीमधून अजित पवार आपला दावा ठोकणार का हे देखील आगामी काळात पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रोशन गायकवाडचं अक्षय मंकणे, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।